सर्वांना नमस्कार. आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त एक छोटेसे सोपे भाषण पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. उजळली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात. उजळली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात. देशभक्ती देशप्रेम संचारले चराचरात. भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणाची सुरुवात. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एक नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने 26 नोव्हेंबर इसवी सन 1949 रोजी स्वीकारली व ती 26 जानेवारी इसवी सन 1950 रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी 26 जानेवारी इसवी सन 1930 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणावर उत्सव हे मोठ्या आनंदाने, कौतुकाने, उत्साहाने साजरे करतो, त्याप्रमाणेच संपूर्ण भारतवासी काही राष्ट्रीय सण उत्सव सुद्धा साजरे करतो. त्यातील एक राष्ट्रीय सण म्हणजे दरवर्षी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन. आपला भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो 26 जानेवारीला. हा दिवस शाळा कॉलेजातून, सरकारी निमसरकारी कार्यालयातून, सोसायट्या चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो. तिरंगी झेंडा हा देशाचा राष्ट्रध्वज आहे. मान्यवर व्यक्ती, निवृत्त अधिकारी, नेते मंडळी यांच्या हस्ते हे ध्वजावंदन केले जाते. शाळा कॉलेजपासून कवायती, भाषणे, विविध कार्यक्रम केले जातात. लहान मुले हातात झेंडा घेऊन नाचतात. राष्ट्रध्वज गौरवाने छातीवर लावला जातो. 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. परवशतेचे पाशे तुटले आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या वाटेने वाटचाल करेल, लोकांच्या कल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या जातील हे सारं ठरवण्यासाठी तत्कालीन नेते, पुढारी, सुपुत्र यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली. या राज्यघटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे. दरवर्षी 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्यात गतवर्षाचा आढावा घेत नववर्षाच्या नवयोजना जाहीर केल्या जातात. देखणं संचलनही सादर केले जाते. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते. हा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतीयासाठी मोठ्या अभिमानाने आणि आनंदाने साजरा केला जातो. एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.